तर नक्की या सगळ्या ज्या काही चुका आहेत ते आपल्या लक्षात येतील. सभापती महोदय, मिसिंग लिंकवर देखील खूप चर्चा या ठिकाणी झाली. अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काही लोक म्हणाले मिसिंग लिंक अख्खा कोसळला. काही लोक म्हणाले याच्यात एवढे पैसे खाल्ले. मी सांगतो, मिसिंग लिंक हा इंजिनिअरिंग मार्वल आहे. आज आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. ठीक आहे, ती दरड आली वरून आणि त्यांनी ती कमान जी आर्च आहे, ती आर्च जी आहे ती खाली आली. टनेलला, मिसिंग लिंकला एकाही पैशाचा धोका झाला नाही. ताबडतोब साफसफाई झाली. मी अनिल गायकवाड यांच्या संपर्कात होतो, वसईकरच्या संपर्कात होतो आणि वाहतूक सुरूही झाली. त्यामुळे काही लोकांनी जे काही एवढं आकाश तांडव एक केलं की मिसिंग लिंक बघा, एवढा मोठा मिसिंग लिंक, सगळ्या जाहिरातबाजी झाली, क्रेडिट घेतलं मुख्यमंत्र्यांनी, एकनाथ शिंदेनी आणि पडला. अरे मिसिंग लिंक पडला का त्याची कमान पडली, किमान याची तरी तपासणी करून माहिती घेऊन तर बोलायला पाहिजे होतं. मिसिंग लिंक एवढा विक्रमी पाऊस होऊन देखील मिसिंग लिंकला परब साहेब कशाचाही धोका नाही. आणि जगातला सगळ्यात रुंद असलेला हा टनेल आहे. तो लोणावळा लेकच्या खाली 1000 मीटर खालून जातोय. आणि जो वायाडक्ट आहे हा देशातला सगळ्यात उंच वायाडक्ट आहे. तिथे बघा खोल दरी किती आहे, काय चॅलेंजेस होते. तिथल्या ज्या अधिकाऱ्यांनी हे बनवलेलं आहे त्यांना अभिनंदन केलं पाहिजे. त्यांचं चॅलेंजिंग जॉब होता. कितीतरी लोक काम सोडून गेले. हवा एवढी तेज हवा यायची, त्या हवेच्या झोकामध्ये काम करता येत नव्हतं. हां ठीक आहे, तो जो काही दगड आला, पाण्याचा एवढा प्रवाह होता आणि तो येईल इकडे असं कोणी म्हणजे मिसिंग लिंक तर काय, मिसिंग लिंकला काही झालेलं नाही आहे. मिसिंग लिंक आता गाडी तुम्ही पाटील साहेब तिकडून गेला असाल ना, आता चालू झाला आहे तो, आता जाणार तुम्ही तिकडून, त्यामुळे तो चालू आहे. आणि म्हणून ज्यांनी याच्यात काम केलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. हे मिलिंद नार्वेकरला त्यांचंही अभिनंदन करतो मी. खरं बोलायची हिंमत दाखवली त्यांनी मिसिंग लिंकच्या बद्दल. एक ध्यान में रखो, सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता है. आणि म्हणून मी त्यांनी ट्विट केलं, पण काय लोक ट्विट करत होते, ठीक आहे. पण एक मी दुःख या गोष्टीचं आहे की हे जे काही आपल्या प्रकल्पांची बदनामी करणं, ही का आमची बदनामी नाही, सरकारची बदनामी नाही, मुख्यमंत्र्यांची बदनामी नाही आहे. परब साहेब, ही आपल्या राज्याची बदनामी आहे. आज या मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही विदेशातून लोक येत आहेत. कसा हा मिसिंग लिंक झाला, कसा वायाडक्ट उभा राहिला. ठीक आहे, त्या पाणी आलं, फ्लो आला आणि त्याची कमान जी आहे ती बाहेर लावलेली आपण ते डेकोरेशनसारखं करतो, फसाट टाईप, ते खाली आले. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राचे शत्रू ही करत नसतील एवढी बदनामी आज लोकशाहीमध्ये आपले विरोधी पक्षातले सदस्य किंवा सदस्य नसतील, आपले कोणी असतील, नेते असतील, ते करत असतील. पण खऱ्या अर्थाने जे लोक महाराष्ट्राच्या प्रकल्पांची बदनामी करतायत त्यांना आपण काय म्हणणार. काही लोकांनी तर म्हणाले हे देशाचे शत्रू आहेत. मोदीजींच्याबद्दल जाऊन बाहेर प्रदेशामध्ये देशाची बदनामी करतात, आपल्या प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात. आता इथं महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्रद्रोही म्हणायचं आम्ही त्यांना? हे महाराष्ट्रद्रोहच होऊ शकतो. आणि म्हणून हे राज्याचे दुश्मन जे आहेत त्यांना माझं सांगणं आहे, तुम्हाला नाही, त्यांना माझं सांगणं आहे, कुठलाही प्रकल्प
आपला जर झाला बदनाम तर ती महाराष्ट्राची बदनामी होते, कुठल्या पदाधिकाऱ्याची, मुख्यमंत्र्याची नाही ना, मंत्र्याची नाही. त्यामुळे शेवटी आपल्याला हे देखील तारतम्य बाळगलं पाहिजे. परवा वायनाडमध्ये दुर्घटना घडली, दरड कोसळून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचं दुःख आम्हालाही आहे. बिलकुल कोणाचे मृत्यू होणं हे त्याच्या परिवाराला जे चटका बसतो, वेदना होतात, ते आपल्याला देखील संवेदनशील लोकांना व्हायलाच पाहिजे. पण त्याचं राजकारण करायचं का? दरड कोसळली, तिथला खासदार, पुढे राज्य सरकार त्याच्यावर कारवाई करा, त्याची बदनामी करा, असं आम्ही केलं नाही कुठं. सभापती महोदय, सतेज पाटील साहेबांनी मिसिंग लिंकसाठी 50% खर्च वाढ झाली असं आपण म्हणालात. डॉक्युमेंट ऑनलाईन आहेत की नाहीत हे आपण प्रश्न उपस्थित केलात. पण मी आपल्याला सांगतो, या प्रकल्पाची किंमत 6,695 कोटी रुपये, प्रत्यक्ष खर्च 7,189 कोटी रुपये, वाढ फक्त 7.26%, मंजूर रकमेच्या 10% देखील कमी. ही वस्तुस्थिती आहे, ही तपासून घ्या. लपवाछपीचा काय विषय येत नाही. मी इथे सभागृहात बोललो आहे आणि मी इथे बोलल्यानंतर मी जे बोलेन ते तपासून घ्या. कागदपत्रे NIC पोर्टलवर उपलब्ध आहेत, ती देखील आपण पाहावीत, वाचावीत. हा प्रकल्प अत्यंत गुंतागुंतीचा, मी मगाशी म्हणालो, तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक आहे. आणि म्हणूनच मिसिंग लिंकची खरी परिस्थिती आपण पाहिली तर मला वाटतं, थोडी माहिती घेतलीत तर आपल्याला याच्यातलं चॅलेंज काय, आव्हान काय हे आपल्याला कळेल. आणि ज्यांनी केलं त्यांचं कौशल्य देखील आपल्या लक्षात येईल. जे झालेलं आहे त्याचं समर्थन आम्ही बिलकुल करत नाही. ताबडतोब ते सुरू झालं पाहिजे, मार्ग खुला झाला पाहिजे, याचं काम केलं आम्ही ताबडतोब. एकदा तर दरड कोसळली, मी मंत्री होतो तर स्वतः जाऊन तिथं थांबलो होतो. मी आमचे त्या दिवशी पण राजे होते, शिवेंद्र बाबा तिकडं गेले होते. या सतेजजी, या प्रकल्पामुळे मुंबई पुणा 40 मिनिटांनी अंतर कमी झालं. पुढचं सातारा, तुमचं कोल्हापूर, सगळंच. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा गेम चेंजर प्रकल्प आहे. दर दिवशी 1 कोटी रुपयाचं इंधन वाचतंय, प्रदूषण वाचतंय, वाहतूक कोंडी वाचते आहे. आणि म्हणून हा प्रकल्प जो आहे हा गेम चेंजर प्रकल्प आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सभापती महोदय, हा रस्ता जो आहे मुंबई पुण्याचा, जेव्हा मुंबई पुणे हा द्रुतगती मार्ग झाला, गडकरी साहेबांनी केला त्यावेळेस, बाळासाहेबांच्या संकल्पनेतून, त्यावेळेस देशातला हा ॲक्सेस कंट्रोल पहिला रस्ता होता. आणि मुंबई पुणे हा ॲपडाऊन लोक रोज करू लागले. IT पार्क वाढले, सर्व्हिस इंडस्ट्री वाढली, मोबाईल इंडस्ट्री वाढली, तिकडे रिअल इस्टेट बूम झाला, किती प्रगती झाली. एक रस्ता काय करू शकतो. आणि आता या मिसिंग लिंकमुळे देखील त्याच्यामध्ये आणखी फायदा होईल आणि मग या सगळ्या क्षेत्राला त्याचा फायदा होईल. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ज्यांनी ज्यांनी हे काम केलं आहे त्यांना सल्यूट केला पाहिजे. आणि ज्यांनी आरोप केलेत त्यांच्याबद्दल देखील मी एक सांगू इच्छितो की इल्ज़ाम लगाने से पहले आईना देखा होता, इल्ज़ाम लगाने से पहले आईना देखा होता, सच की रोशनी में अपना चेहरा भी नजर आया होता. सच्चाई बघा, सत्य बघा, पण डोळ्यावर टिकेची झापडं बांधल्यानंतर काय कळणार, काय कळणार. आणि म्हणून सत्सद विवेक बुद्धीची जी लिंक आहे तीच मिसिंग झाली तर आम्ही काय करू शकत नाही. कनेक्टिंग लिंक 24 तासात सुरू झाली, पण विरोध करणाऱ्यांची लिंक 24 वर्ष उघडते की नाही माहीत नाही. ठीक आहे, जाऊ द्या. मागे अटल सेतूच्या बाबतीमध्ये असंच केलं. अरे अटल सेतू उखडला 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 उखडला. अरे जो तो चालला अटल सेतूवर सभापती महोदय फोटो काढायला, सेल्फी पॉईंट झाला तिकडं. काय होतं, सर्व्हिस अप्रोच रोडला एक भेग पडली होती. आज अटल सेतूवर जातोय ना आपण, सगळे जातोय आपण. आज अटल सेतूमुळे
एअरपोर्ट नव्या मुंबईचं एअरपोर्टला जाण्याचं अंतर किती वाचलं, किती फायदा झाला अटल सेतूमुळे. आणि या सगळ्या गोष्टी ह्या ज्या काही आपण केलेल्या आहेत, याचं जी कनेक्टिव्हिटी आपण केली आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचं कौतुक करायचं तर जाऊ द्या, परंतु टीका तरी करू नका. खऱ्या अर्थाने या अटल सेतूवर परबसाहेब 30,000पेक्षा जास्त वाहनं इथून ये जा करतायत आता. आणि अनेक देखील टीका झाल्या मॅन्युअलमधून. मगाशी मी चर्चा केली, मॅन्युअलमध्ये पडून मृत्यू झाला. 5 वर्षापूर्वी देखील डॉक्टर अमरापूरकरांचा असा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एक डॉक्टर होते ते.